हाय गाईज, वेलकम टू प्रियंका बुटीक। तो आज मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे, कारण आफ्टर ऑल मी महाराष्ट्रीयन आहे। तर आज मी माझी एक स्टोरी छोटीशी सांगणार आहे की माझ्या बिझनेसमध्ये मला उतार चढाव कसे मिळाले आणि या बिझनेसमध्ये कमाई कशी आहे। तुम्ही जास्तीत जास्त जेवढी मेहनत केली तेवढी या बिझनेसमध्ये गाईज कमाई आहे। तर या बिझनेसमध्ये थोडेफार असे रूल्स आहेत की ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात। तर फॉलो कसे करावे लागतात की तुम्ही एकदम फ्री फ्रँक कस्टमरशी वागू शकत नाही। तर याच्यामध्ये काय आहे, भरपूर साऱ्या आपला जो इगो आहे, जो ॲंग्रीनेस आहे, तो पूर्ण साईडला ठेवावा लागतो। तर तो साईडनी कसा ठेवायचा। बिझनेसमध्ये बघा, रोजचे तुम्ही 1000, 1200, 1500 या शिलाई मशीनमध्ये मी 100% गॅरंटी देते की तुम्हाला या बिझनेसमध्ये 1500 ते 2000 आणि जेव्हा सीझन असते, सीझन इन द सेन्स दिवाळी असला आणि लग्न सराई असलं, त्यावेळेस तुम्ही 3-3.5 रुपये रोजचे कमवू शकता। ही 100% गॅरंटी आहे, कारण मला 15 वर्षाचा मला अनुभव आहे गाईस। तर तेच मी आज तुम्हाला न्यू इयरसाठी एक ट्रिक देणार आहे, एक म्हणजे माझ्याकडनं एक एक्सपिरियन्स सांगणार आहे उद्यासाठी, हॅपी न्यू इयरसाठी, की तुम्ही उद्यापासून आपली नवीन सुरुवात करू शकता जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी। मला तर 15 वर्ष झाले आहे या बिझनेसमध्ये, 15पेक्षा जास्त झालेले आहे। तर तुम्हाला रोजचा जो नियोजन आहे, रोजचा जो प्लॅनिंग आहे, सकाळी उठलं तेव्हापासून तुम्हाला 6 ते 7 कमीत कमी मिनिमम 5 ब्लाऊज कसे शिवायचे आहेत। भरपूर जणी असे म्हणतात की तुम्ही 5 ते 6 ब्लाऊज कसं शिवता। मी कधी कधी जास्त शिवून टाकते। माझा छोटा बाळ आहे, 7 वर्षाचा माझा बाळ आहे फर्स्टमध्ये, तरीसुद्धा मी पूर्ण कामं आवरून 7 ब्लाऊज रोजचे काढते। कसे काढत असेल तर एक प्लॅनिंग आहे की मला 7 ब्लाऊज, कधी 5 ब्लाऊज, कधी 6 ब्लाऊज टार्गेटनी काढायचं आहे। आता तीळ संक्रांत आहे, 14 ते 12 दिवस फक्त तीळ संक्रांतला राहिलेले आहे। तर आता एवढा कोटा घडलेला आहे, एवढा स्टॉक आहे की तो कसा कंप्लीट करायचा आहे। तर आतापासून प्लॅनिंग चालू झालेली आहे की आतापासून आपल्याला 5 ते 6 ब्लाऊज रोजचे शिवायचे आहे। कारण जे अगोदरचा जो स्टॉक आहे तो तर कंप्लीट करून द्यायचा आहे, पण जो रोजचा येणारा आहे, आता तिळवा आहे, संक्रांतीचा आमच्याकडे एवढा रश असतो गाईज, एवढा रश असतो सांगू शकत नाही, एवढे ब्लाऊज असतात माझ्याकडे। दिवाळीचं तर वेगळंच झालं, पण आताही संक्रांत आली, दर सीझनला आमच्याकडे भरपूर सारे ब्लाऊज असतात। माझ्या बुटीकला, माझं बुटीक नुसतं घरात आहे बघा, माझं नुसतं घरात आहे आणि मी घरातच चालवते। विचार करा कसं चालवत असेल। माझ्या दरवाजाला पाटी लागलेली नाही आहे बुटीक म्हणून। माझं 15 वर्षापासून कस्टमर अटॅच आहे, माझं गिराईक कुठेच जात नाही। ही एक ट्रिक आहे की त्या गिरायकाला कुठेच जाऊ द्यायचं नाही आहे। रेट माझे रेट खूप हायफाय आहे ग्रामीणच्या हिशोबाने, पण तरी मी माझं गिराईक कुठेच जाऊ देत नाही। तर एक टेक्निक आहे, त्या टेक्निकच्या हिशोबाने तुम्हाला कस्टमरला पण हँडल करायचं आहे, रूडली कस्टमरशी बोलायचं नाही आहे, पैसे असले तरी राहू द्यायचं आहे, त्यांना 10 वेळा टोकायचं नाही आहे। हा 15 वर्षाचा माझा अनुभव आहे आणि आजही मी 15 वर्षापासून ते कस्टमर धरून चालून राहिलेली आहे। एका कस्टमरचे 15 ब्लाऊज, लग्नांचे माझ्याकडे 50-50 ब्लाऊजचा ठेका असतो, कॉन्ट्रॅक्ट। तर विचार करा किती आपण महिन्याचे कमवू शकतो या बिझनेसमध्ये। तर शिलाई मशीन जी न्यूकमर्स आहे त्यांनी सोडू नका, काही ना काही करा। एकदम तुम्हाला यश प्राप्त होणार नाही, पायरी तुम्हाला हळूहळू चढायची आहे। आणि माझं जर तुम्हाला बोलण्यामध्ये थोडं फरक पडत असेल तर प्लीज मला माफ करा, कारण माझं हे पहिल्यांदा आहे, माझा एक्सपिरियन्स मी आज लोकांशी शेअर करत आहे। तर बघा, एकदम पायरीमध्ये तुम्ही फर्स्ट नंबर नाही आणणार। आम्हाला आज 15 ते 17 वर्ष मला कंप्लीट झालेले आहे, तेव्हापासून मी बिझनेस करत आहे आणि आता मग थोडा गडबड होते मला शिलाईमध्ये, पण माझे कस्टमर जुळलेले आहेत। असे कसे जुळलेले आहेत, काही ना काही आपल्या स्वभावामध्ये आपल्याला नेहमी फक्त हसूनच कस्टमरांशी बोलायचं आहे, रागात बोलायचं नाही। कधी पैशामध्ये मागे पुढे होते तर तरीसुद्धा आपल्याला हसूनच बोलायचं आहे, एनी टाईम त्यांचा वेलकम करायचा आहे। गरीब अमीर बिलकुल त्यांच्यामध्ये आपल्याला फरक करायचं नाही आहे, ही गोष्ट धंद्यामध्ये लक्षात ठेवायची। आणि भरपूर सारे असे अनुभव येतात, कस्टमर खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात। तर मी तुम्हाला सकाळी उठल्यापासून सांगते काय करायचं आहे आपल्याला। जे आपण गृहिणी आहेत त्यांच्याशी लहान मुलगा सांभाळणं जॉईंट फॅमिलीमध्ये होत नाही। तर मी काय करते, जेव्हा उठली बेडमध्ये जेव्हा पाय खाली मांडते तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये चालू होते की आज कोणत्या गिरायकाचा गठ्ठा आपल्याला काढायचा आहे। कारण एका थैल्यामध्ये 6 ते 7 ब्लाऊज आरामात असतात, तर ते 6 ते 7 ब्लाऊज आपल्याला एका दिवशी काढायचं आहे। कसं काढायचं,
तर बघा गाईज, बिझनेसमध्ये कधीच आपल्याला थांबायचं नाही आहे. एकदम ठामपणाने आपल्याला एक मन लावून चित्त आपल्याला काम करायचं आहे म्हणजे करायचं आहे. आणि एक गोष्ट बिझनेसमध्ये, शिलाईचं ज्यांचंही बुटीक असेल त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे. भरपूर अशा बुटीक आहेत किंवा ज्याही कपडे शिवतात, त्यांचं कसं आहे, जसं कस्टमरनी म्हटलं आहे की मला आज पाहिजे, उद्या पाहिजे, परवा पाहिजे, तर तुम्ही द्या. आज पाहिजे, उद्या पाहिजे, परवा पाहिजे, तुम्ही त्याच दिवशी ब्लाऊज द्यायला पाहिजे. खूप अशा बुटीकच्या बाया आहेत की त्या देतच नाही, त्याच्याने तुमचे गिराईक मायनस होत आहे. हा एक मेन पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. माझं कसं आहे, मी 15 वर्षापासून कस्टमर बनवून ठेवले आहे. आज माझ्याकडे एवढे गिराईक येतात, एवढे गिराईक येतात की मी थकून जाते. पण मी जी तारीख म्हटली, मी त्यांना म्हटलं की उद्या 12 वाजता देईन, तर मी 11 वाजता ब्लाऊज रेडी करतेच करते. एनी हाऊ, माझ्याकडे लहान मुलगा आहे तरी पण मी करते. विचार करा, 5ही ब्लाऊज द्यायचं असेल मला उद्या तर मी देईलच. पण मी अर्जंटचे पैसे घेते. अर्जंटमध्ये खूप कमाई आहे. तुम्ही त्यांना 15 दिवसाची तारीख देता ना, तर 15 दिवसात तुम्हाला त्यांना ब्लाऊज रेडी करून दिलेच पाहिजे. पण गिराईक कधी वापस जाऊ नाही द्यायचं. एवढंसही फाटलेलं असेल त्यांना शिवून द्यायचं, वेळ नसेल तरी. ते आपल्याला गिराईक जमवायचं आहे द्यायचं. एवढं लक्षात ठेवा फक्त. कारण आपण मराठी माणूस आहे, आपल्याला एक करायचं आहे कस्टमर. आणि तुम्हाला पैसा जर कमवायचा असेल ना, तर या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. आणि माझा वेळ चाललेला आहे म्हणून मी तुम्हाला याच्यानंतर थोडंसं मोटिवेट करील. फक्त आज माझ्यासाठी एवढंच होतं, तर मी गिराईक जमवून ठेवा. तुमचा गिराईक कधीच कुठे जाणार नाही. 15 वर्ष 20 वर्षही होऊ द्या, गिराईक कधीच हालत नाही. एवढं लक्षात ठेवा फक्त. ते लोक जेवढं म्हणतात डिझाईन जेही आहे ते करा आणि पैसे ठरवा पहिल्याच दिवशी जेव्हा ब्लाऊज देताना. आणि नंतर तुम्ही त्यांना हे नका करू की 50 रुपये याचे झाले त्याचे झाले, वाढवा नको. म्हणजे वाढवलं नाही पाहिजे. जे तुमचं आदल्या दिवशी पहिल्या दिवशी जो रेट झालेला आहे 600 500 400, त्याच रेटमध्ये तुम्हाला त्यांना देताना पण ब्लाऊज त्याच रेटमध्ये द्यायचं आहे. आणि एक गोष्ट, कधीच गिरायकाला वापस पाठवू नका. आणि ज्या तारखेला त्यांनी म्हटलं त्याच तारखेला दे, बस माझी एवढीच इच्छा आहे. आज मला एवढेच माझे 2 शब्द संपवायचे कारण वेळ चाललेला आहे. तर थँक्यू सो मच गाईज. माझं नाव प्रियंका बाडबुदे आणि मी नागपूरमधनं आहे. तर एवढं लक्षात ठेवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करत राहा. आणि अजून मला मोटिवेट करत जा, मला कमेंट्स करत जा आणि शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच गाईज. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.